हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी अशी आहे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी तलाठी हे पद आतापर्यंत जिल्हा निवड समितीद्वारे भरण्यात येत होतं, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गट क मध्ये सर्वात चांगलं आणि प्रतिष्ठेचं आणि पे स्केल चांगलं असलेलं पद म्हणजे तलाठी, आणि प्रत्येकाला आवडणारं पद आहे गट क मध्ये. तर ज्याही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की तलाठी व्हायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं स्वप्न यावेळेस नक्कीच पूर्ण होणार आहे. ते असं की जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहेत, जे वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत आणि त्यांना पोस्ट मिळत नाही आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी समज आहे किंवा त्यांचं खरं पण असू शकतं की जे जिल्हा निवड समिती किंवा इतर जे काही TCS वगैरे किंवा IBPS हे जे एक्झाम कंडक्ट करतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडा डाऊट येतो. त्यांना म्हणजे 100% खात्री आहे असं त्यांना वाटत नाही. पण आता हे जो ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी हे जे पद जिल्हा निवड समितीद्वारे घेण्यात येत होतं आणि TCS किंवा IBPS हे कंडक्ट करत होतं, तर ते आता यांच्याकडे न जाता हे सरळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहेत, जे मेहनती आहेत, त्यांचं नक्कीच यावेळेस तलाठीमध्ये सिलेक्शन होणार आहेत. कारण MPSCद्वारे किंवा MPSCवर प्रत्येक विद्यार्थ्याचा विश्वास आहे आणि जे हे विद्यार्थी अभ्यासू आहेत ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन MPSCद्वारे होतंच. आणि हे परंपरा आहे MPSCची की त्याच्यामध्ये घोळ होत नाही, काही अपवाद वगळता. पण जेही विद्यार्थी खरंच म्हणजे गट क मधलं सगळ्यात आवडीचं आणि सगळ्यात हवंहवंसं पद असणारं तलाठी हे पद MPSCद्वारे घेण्यात येणार आहे, ही आनंदाची बातमी आहे. आणि ही बातमी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा एक अभ्यासासाठी एक मोटिवेशन मिळेल. कारण जिल्हा निवड समितीद्वारे जे एक्झाम घेण्यात येत होती, ते विद्यार्थ्यांना तिथं एक शाश्वती वाटत नव्हती की आपले होणार की नाही. पण MPSCद्वारे हे जर पोस्ट भरण्यात येत आहे, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना एक खात्री राहील की आपला अभ्यास कुठं वाया जाणार नाही, किंवा आपण एक विशिष्ट दिशेने अभ्यास जर केला तर नक्कीच आपल्याला हे पद मिळू शकतं. तर ज्याही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की आपण तलाठी होऊ, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आतापासूनच जोमाने अभ्यासाला लागावा, जेणेकरून येणाऱ्या काही आता ही जी अपकमिंग एक्झाम आहे गट क ची, त्याच्यामध्ये हे पद इन्क्लूड होणार आहे. त्यामुळे पदाची संख्यासुद्धा खूप जास्त असणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असणार आहे, त्या विद्यार्थ्यांचं गट क मधून तलाठीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कसलाही वेळ न घालवता चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, जेणेकरून गट क मार्फत तलाठी हे पद त्यांना मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करा, चांगला स्कोर कमवा आणि वेळ न गमावता विशिष्ट टाइम टेबल आखून योग्य रीतीने अभ्यास केला तर नक्कीच एक पद तुम्हाला मिळू शकेल. तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा कळवा की जी तलाठीची एक्झाम आहे ती अपकमिंग MPSCद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपल्याला कसलीही चिंता नाही, कारण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला पोस्ट मिळेल, हे खात्री प्रत्येकाला आता राहील. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आणि अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला जो खाली बेल आयकन आहे त्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कसलीही नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. आणि MPSCद्वारे ही तलाठीची पोस्ट घेण्यात येत आहे, त्यामुळे जोराने अभ्यास करा. थँक्यू सो मच.